रामकृष्ण हरी. मी सुरेखा. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज मी निघालेली आहे कामटवाडी या एका छोट्याशा खेडेगावामध्ये. तर कामटवाडी हे अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामधील एक छोटंसं खेडेगाव आहे. आता तुम्ही पाहत आहात कडक उन्हाळा सुरू आहे आणि हा दुष्काळी पट्टा आहे. तर इथे सगळं गवत कसं वाळून गेलेलं आहे. तर अतिशय भयावह स्थिती इथे दिसत आहे. असं वाटतं काहीतरी वेगळ्याच ग्रहावर आपण आलेलो आहोत. जाता जाता आम्हाला रस्त्याच्या पलीकडे एक मोठं प्रोजेक्ट दिसलं. हे प्रोजेक्ट आहे सोलार ऊर्जेचं आणि अतिशय मोठ्या क्षेत्रफळ जागेमध्ये हे प्रोजेक्ट उभं केलेलं आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. जेवढं ह्या पलीकडे आहे तेवढंच अलीकडे सुद्धा हे प्रोजेक्ट आहे. तर खूप मोठं भव्य प्रोजेक्ट आहे सोलार ऊर्जेचं. मोठं केलेलं आहे, प्रायव्हेट आहे. एका गावाला एका सोनाराने केलेलं आहे प्रायव्हेट. कामटवाडीला जाताना मध्येच पळशी हे गाव लागतं. पळशी या गावाला सुद्धा पळशीचा वाडा म्हणून एक प्रसिद्ध जुना वाडा आहे आणि ही त्या वाड्याभोवतीची तटबंदी आहे. संपूर्ण गावाला ह्या भिंतीची वेस आहे आणि अजूनही ही भिंत चांगल्या प्रकारे मजबूत आहे. एवढ्या लांब लचक भिंतीवरूनच लक्षात येईल की ही तटबंदी अजूनही किती शाबूत आहे. आम्ही पळशीचं मंदिर बघण्याचा प्रयत्न केला, पण त्या दिवशी तिथे बाजार असल्यामुळे आतमध्ये जायला खूप गर्दी आणि ट्रॅफिक होतं. त्यामुळे मंदिरात जाता नाही आलं. परंतु ह्या तटबंदीच्या आतमध्ये ते गाव आहे. ग्रामपंचायत पळशी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. परंतु आम्हाला काही आतमध्ये जाता आले नाही, कारण बाजार भरलेला होता, खूप गर्दी होती आणि निवांत पाहता येणार नाही. म्हणून पळशीचं मंदिर टाळून आम्ही कामटवाडीच्या या जय मल्हार या मंदिरामध्ये आलो. हे सुद्धा मंदिर अतिशय सुंदर आणि खूप पुरातन मंदिर आहे. हे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसणारच आहे. खरं तर आतमधील मंदिर सुद्धा ना अगदी दगडी बांधकाम आहे. आजूबाजूचा सगळं जो परिसर आहे मंदिराचा, ज्या भिंती आहेत, तटबंदी आहेत, ते सगळं दगडी बांधकामामध्ये आहे. परंतु रंग दिल्यामुळे ते लक्षात येत नाही की हे ओरिजिनल दगडांपासून बांधकाम केलेलं आहे. मंदिर अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. खंडोबाचं मंदिर आहे हे. प्रति जेजुरी हे असंच या मंदिराला मानलं जातं. मंदिराच्या तटबंदीवर जाण्यासाठी अगदी अरुंद असा दगडी जिना होता.
की ज्याच्यातून फक्त एक माणूस जेमतेम जाऊ शकतो आणि अतिशय उंच उंच अशा पायऱ्या होत्या. आता इथे समोरची गंमत पहा. पलीकडे पहा, त्या डोंगर रांगा आहेत ना, त्या किती खाली दिसत आहेत आपल्याला. म्हणजे हे मंदिर किती उंचावर आहे हे लक्षात येईल. म्हणजे हे गावच उंचावर आहे. ह्या गावाच्या दोन्ही बाजूला, चारी बाजूला दरी आहे आणि दरीत उतरून मग एक एक डोंगर चढून पलीकडच्या गावांना जावं लागतं. त्यामुळे हे गाव जे आहे ना ते अतिशय उंचावर आहे. हे गाव तुम्ही पाहतायत, माझ्या मागे दिसते त्या दऱ्या आहेत बरं का खाली, आणि एक डोंगर चढून दरी खाली उतरून मग वरती पुन्हा एक डोंगर चढून यायचं, मग हे छोटंसं गाव लागतं. या गावाचं नाव आहे कामटवाडी. पारनेर तालुक्यामध्ये आहे कामटवाडी. आणि हे असं सगळ्या बाजूने ह्या गावाला डोंगर आहे, दरी आहे आणि मग मध्ये हे गाव आहे. पूर्वी या गावाला यायला कोणताच रस्ता नसायचा. आम्ही लहानपणी या गावाला मावशीकडे यायचं असेल तर पायी चालत यायचो. आणि हे असं पुरातन, फार प्राचीन असं इथे खंडोबाचं मंदिर आहे. तर हे मंदिर किती लांब गेलं ना तरी पण कोणत्याही गावातून हे मंदिर दिसतं, कारण हे मंदिर खूप उंचावर आहे आणि सगळ्या बाजूने खाली दरी आहे. त्याच्यामुळे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही गावाला गेलं की ह्या मंदिराचा हा कळस कुठूनही दिसतो. हे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि असं हे पुरातन बांधकामं आहेत ना, ती आता पेंटिंग आत्ता केलेलं आहे यांनी हे, पण पूर्वी एकच कलर होता, सिंगल. तर लहानपणी आम्ही इथे येऊन बसायचो आणि हे असं खाली जायला भुयारी पायऱ्या. आता फिरून झालं होतं आणि खूप भूक लागलेली होती. तर मंदिराच्या बाहेरच्याच परिसरामध्ये एक चिंचेचं जुनाट वृक्ष होता. त्याच्याभोवती पार होता आणि परिसर अतिशय स्वच्छ आणि शांत होता. थंड वारे सुटले होते. बाजूला कडक ऊनही होतं, पण झाडाच्या सावलीत बसून जेवणाची मजा ही वेगळीच, खूप छान. आणि जेवताना सोबत चिंच, मस्त चिंच. सुकी भाजी, भाजी, चपाती आणि मस्तपैकी चिंच. गावाला आलं की असं झाडाखाली बसून जेवायला मिळतं. मंडळी, तुम्ही सुद्धा गावी आल्यावर असं झाडाखाली जेवणाचा आनंद घेतच असणार. खूप छान वाटलं, मन अगदी प्रसन्न झालं या मंदिराच्या दर्शनाने. चला बाय बाय, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.